हॅलो, गुड इव्हिनिंग. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं व्हॉट इज द टँजंट थेरम. तर टँजंट थेरम काय आहे? तर टँजंट थेरम आपल्याला हे सांगतो की जर आपण एखाद्या सर्कलला टँजंट ड्रॉ करत असू, आता टँजंट ड्रॉ करत असतो याचा अर्थ असा असतो की एक लाईन ड्रॉ करणार आहे आपण, जी की फक्त एका पॉइंटमध्ये त्या सर्कलला टच करणार आहे. अशी आपण लाईन ड्रॉ करणार आहे, याचा अर्थ तो असतो. टँजंट म्हणले की ओनली टचेस इन ओनली वन पॉइंट असा असणार आहे. ठीक आहे. तर असं होत असेल तर आपण काय सांगत होतो, तर त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला जोडलेला जो रेडियस असणार आहे, ज्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला जोडलेला जो रेडियस असणार आहे, तो रेडियस आपल्याला 90 अंशाचा कोन देतो. तो रेडियस जरी जोडलेला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टची रेडियस जर आपण ड्रॉ केली, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टची जर आपण रेडियस ड्रॉ केली तर आपल्याला मिळतो ती परपेंडिक्युलर असतो. तो काय असतो? परपेंडिक्युलर असतो. हे आपल्याला इथं समजलेलं आहे. ठीक आहे. तर हे झालं टँजंट थेरम बद्दल. पण आता जर कॉन्व्हर्स आपण विचार केला तर तो कसा असेल? ठीक आहे. तर याच्या उलटा असेल. तर याच्यासाठी पुन्हा एकदा ते बघा, काय टँजंट जर असेल तर काय असतो? परपेंडिक्युलर असते. ती काय असते? परपेंडिक्युलर असते. हे आपल्याला समजले. ओके. टँजंट जर असेल तर परपेंडिक्युलर असेल. जर मी कॉन्व्हर्स मध्ये काय म्हणणार, मी जर परपेंडिक्युलर असेल जर असेल तर काय होणार आहे? ती टँजंट असणार आहे. ठीक आहे. आता मी टँजंट ज्यावेळी म्हणतो त्यावेळी लक्षात ठेवायचं टचेस इन वन पॉइंट. ठीक आहे. त्याचा अर्थ काय असतो? एका पॉइंट मध्ये टच होते. म्हणजे जर एका पॉइंट मध्ये टच होत असेल तर ती लाईन परपेंडिक्युलर असते रेडियसला. आणि जर तो परपेंडिक्युलर असेल रेडियसशी, ऑफकोर्स परपेंडिक्युलर रेडियसशी असणार आहे, तो सेगमेंट जर रेडियसशी परपेंडिक्युलर असेल तर तो ऑफकोर्स टँजंट असतो. रेडियसशी पण कुठं? ऍट द पॉइंट ऑन द सर्कल. रेडियसला कुठेही परपेंडिक्युलर नको आहे. रेडियसला अशी सुद्धा परपेंडिक्युलर येऊ शकते. इथं नको आहे. कुठं पाहिजे परपेंडिक्युलर? ऍट पॉइंट ऑन द सर्कल. ऍट पॉइंट ऑन द सर्कल. तर हे काय आहेत? एकमेकाचे कॉन्व्हर्स आहेत. सेकंड वाला जो आहे तो आता आपण आज पाहणार आहे. त्याच्यासाठी कालचा पण आपण पाहिला की काय आहे नेमकं. तर आपल्याला कळायला पाहिजे की नेमके कॉन्व्हर्स कधी वापरायचा आहे आणि ओरिजिनल थेरम कधी वापरायचा आहे. तर कॉन्व्हर्स आणि ओरिजिनल थेरम समजला काय आहे? ओरिजिनल थेरम मध्ये आपण काय म्हणतो, तर जर एखादा सेगमेंट एखादा जर टँजंट मी ड्रॉ करत असेल तर ती परपेंडिक्युलर असते ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि जर मी रेडियस ड्रॉ करत असू आणि त्या रेडियसच्या पॉइंट ऑन द सर्कल, त्या रेडियसचा जो पॉइंट सर्कल वरती आहे तिथे जर मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ करत असेल तर ती टँजंट असते. म्हणजेच तो एकमेव पॉइंट असतो तो सर्कल वरती असतो. हे त्याच्या उलट आहे. ठीक आहे. तर आज आपण मग कॉन्व्हर्स कसा प्रूव्ह करता येईल ते पाहायचं आहे. कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. थेरमचं स्टेटमेंट बरोबर उलट असणार आहे त्याच्या. म्हणजे कसं? अ लाईन परपेंडिक्युलर, आता लाईन परपेंडिक्युलर आहे ऑलरेडी. अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस ऍट इट्स पॉइंट ऑन द सर्कल. ह्या गोष्टीला महत्व आहे. ज्या त्या रेडियसचा पॉइंट जो की सर्कल वरती आहे, पॉइंट ऑन द सर्कल, तिथे जर परपेंडिक्युलर असेल एखादी लाईन, रेडियसच्या पॉइंट ऑन द सर्कल वर जर एखादी लाईन परपेंडिक्युलर असेल तर ती काय असते? टँजंट असते. इज टँजंट टू द सर्कल.
त्या रेडियसला जर परपेंडिक्युलर आपण एखादा सेगमेंट काढत असू कुठे पॉइंट ऑन द सर्कल वरती, तर ती टँजंट असते. म्हणजेच काय असते, टँजंट ज्यावेळी म्हणतो त्यावेळी लक्षात आलं पाहिजे, टँजंट म्हणजे नथिंग बट अ लाईन विच टचेस द सर्कल ऍट ओनली वन पॉइंट. एका पॉइंटला टच करून जाणारी लाईन असणार आहे ती. म्हणजेच काय, तर जिथं त्या रेडियसला परपेंडिक्युलर असणार आहे तो एकमेव पॉइंट असणार आहे जिथे ती लाईन टच होणार आहे. तो एकमेव पॉइंट असणार आहे. समजा मी आता याची डायग्राम काढायची म्हणलं तर अशी होईल. समजा मी काय म्हणतोय, मी पहिल्यांदा रेडियस ड्रॉ करतो. ठीक आहे. रेडियस ड्रॉ केली. आता रेडियसला परपेंडिक्युलर मला लाईन ड्रॉ करायची आहे. रेडियसला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आहे. तर ही लाईन समजा माझी रेडियसला परपेंडिक्युलर आहे. तर यांचं म्हणणं काय आहे, तर ती लाईन काय असणार आहे, टँजंट असणार आहे. म्हणजेच काय, ती ह्या एकमेव पॉइंट मध्ये टच होणार आहे. लाईनचा दुसरा कोणताही पॉइंट ह्या सर्कल वरती नसणार आहे. याचा अर्थ काय होतोय, लाईन वरचा दुसरा कोणताही पॉइंट या सर्कल वरती नसणार आहे. जर मी नावं दिली यम इथं असेल, इथं यन असेल, तर यन सोडून दुसरा कोणताही पॉइंट या लाईनवरचा, बघा या लाईनवरचा कोणताही पॉइंट या सर्कल वरती नसणार आहे. बिकॉज इट इज अ टँजंट. लाईन यल जर असेल, ही लाईन यल ही टँजंट होण्यासाठी ही कंडिशन महत्वाची आहे की यन सोडून दुसरा कोणताही पॉइंट या सर्कल वरती नसणार आहे. समजतंय कसा याचा कॉन्व्हर्स आहे, काय प्रॉब्लेम आहे. पहिल्यांदा आपण म्हणालो थेरम मध्ये की ही जर टँजंट असेल त्यावेळी आपण म्हणायचो की एकमेव पॉइंट आहे जो टच होतोय, त्यावेळी हा परपेंडिक्युलर आहे हे आपण प्रूव्ह केलं. आणि आता प्रूव्ह करतोय की परपेंडिक्युलर आहे तर हा एकमेव पॉइंट आहे जो की सर्कल वरती असणार आहे. म्हणजे याच्यावर दुसरा कोणता पण तुम्ही पॉइंट घेतला तर तो सर्कल वरती नसणार आहे. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं या कॉन्व्हर्स थेरम मध्ये. दुसरा कोणताही पॉइंट सर्कल वरती नसणार आहे. गिवन in the circle with center Mn is the segment, Mn is the radius. सेगमेंट Mn काय आहे, रेडियस आहे. आणखी आपल्याला इन्फॉर्मेशन आहे ती म्हणजे लाईन यल जी आहे ही आता परपेंडिक्युलर आहे आपल्या सेगमेंट Mn शी. हे आपल्याला माहिती आहे, या कॉन्व्हर्स मध्ये आपल्याला हे माहिती आहे. ओरिजिनल थेरम मध्ये आपण हे प्रूव्ह केलं. आता हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, समजते की नाही? काय समजत नसेल तर विचारा. टू प्रूव्ह, आता प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला, तर ती लाईन जी आहे लाईन यल इज अ टँजंट ऍट पॉइंट. हे पण महत्वाचं आहे, ऍट पॉइंट काय, तर यन. आपल्याला प्रूव्ह करायचं. ठीक आहे, तर इथं छोटस कन्स्ट्रक्शन आहे किंवा तुम्ही ते प्रूफ मध्ये लिहिलं तरी चालेल. कन्स्ट्रक्शन जरी असलं तरी ते प्रूफ मध्ये लिहिलं तरी चालेल. काय आहे बघा, तर टेक अ पॉइंट पी other than n on the line L and draw segment MP. म्हणजे मगाशी जे आपण चर्चा करत होतो, मला काय प्रूव्ह करायचं आहे, तर लाईन यल ही टँजंट आहे हे मला प्रूव्ह करायचं आहे. लाईन यल ही टँजंट आहे हे जर मला प्रूव्ह करायचं असेल तर मला अल्टिमेटली काय प्रूव्ह करायचं आहे, तर एन हा एकमेव पॉइंट असा आहे की जो त्या लाईन वरचा त्या सर्कल वरती आहे. हेच मला प्रूव्ह करायचं आहे की नाही? मला काय प्रूव्ह करायचं आहे, तर हा एन जो पॉइंट आहे तो सर्कल वरती आहे आणि त्या लाईन वरती सुद्धा आहे, असा एकच पॉइंट आहे, दुसरा कोणताही पॉइंट नाही आहे. तर हे प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करतोय, तर तो पॉइंट सोडून दुसरा कुठला तरी एक पॉइंट आपण
घेतोय सर्कलवरचा, की हे सांगण्यासाठी की समजा आपण पॉइंट पी घेतला, कुठेही घ्या, पॉइंट पी तर घ्या, खाली घ्या, आणि तो काय करा, जोडा. तो जर मी जोडला तर मला अल्टिमेटली काय प्रूव्ह करायचं आहे, तर हा पी जो आहे, हा पी जो पॉइंट आहे, हा पॉइंट कुठं नाही आहे, हा पॉइंट सर्कल वरती नाही, हे मला प्रूव्ह करायचं आहे. पी जो पॉइंट आहे हा सर्कल वरती नाही, कुठेही असू दे, मग पी इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, एन सोडून घ्यायचं आहे, अदर दॅन एन, त्यासाठीच म्हणलेलं आहे. अदर दॅन एन तुम्ही कोणताही पॉइंट घ्या त्या लाईन वरचा, तो मला काय सांगायचा आहे, तर तो रेडियस म्हणजे तो त्या रेडियस वर नसणार आहे, त्या सर्कल वरती नसणार आहे, हे मला प्रूव्ह करायचं आहे. खूप सोपं प्रूफ आहे बघा. पण ह्या प्रूफ साठी एक गोष्ट आपल्याला जुनी आठवली पाहिजे, तो म्हणजे थेरम आहे एक, अपोजिट साइड अपोजिट टू दी बिगर साइड नावाचा एक थेरम आपल्याला झालेला आहे मागील वर्षी. म्हणजे काय, तर लॉंगेस्ट जी साइड असते त्याच्या अपोजिट आपला बिगेस्ट अँगल असतो. म्हणजे ट्रायंगल आपण जर काढला, कोणताही ट्रायंगल, समजा राईट अँगल ट्रायंगल काढला, तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला माहिती आहे 90 अंशाच्या पुढची बाजू हायपोटेनियस असते. तर याच्या मागचं रिझन काय असतं रे, तर लॉंगेस्ट साइड जी असते, लॉंगेस्ट साइड जी असते, लॉंगेस्ट साइड त्याच्या अपोजिट बिगेस्ट अँगल असतो, लार्जेस्ट अँगल असतो. म्हणजे मोठ्या बाजूच्या अपोजिट मोठा अँगल असतो, लक्षात ठेवा, मोठ्या बाजूच्या अपोजिट मोठा अँगल असतो. तर हा थिअरम इथं आपल्याला वापरायचा आहे, हा थिअरम आपल्याला इथं वापरायचा आहे. बघा कसा वापरतोय, तर इथं सुद्धा आपला राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय असणार आहे, एमपी जी आहे ती माझी हायपोटेनियस असणार आहे बिकॉज ऑफ धिस राईट अँगल. समजतंय का, इन ट्रायंगल एम एन पी. बघा now in triangle एम एन पी, त्या एम एन पी ट्रायंगल मध्ये अँगल एम एन पी हा माझा 90 आहे, हे मला सांगितलेलं आहे, परपेंडिक्युलर आहे म्हणून मी म्हणतोय. पण त्याच्यामुळे काय होतंय, तर माझा ट्रायंगल तो राईट अँगल ट्रायंगल बनतोय की नाही, तो काय म्हणतोय, राईट अँगल ट्रायंगल बनतोय. म्हणून काय होतंय, तर सेगमेंट एमपी जो आहे तो हायपोटेनियस होतोय. सेगमेंट एमपी काय असणार आहे आपला, हायपोटेनियस असणार आहे. समजते सगळ्यांना, तो कर्ण होतोय, त्या त्रिकोणाचा कर्ण होणार आहे. तो का कर्ण होणार आहे, तर तो त्याच्या अपोजिट आहे, कशाच्या, 90 अंश कोणाच्या अपोजिट जी साइड असते ती कर्ण असते. आणि त्याचबरोबर हेही माहिती आहे आपल्याला, ही माहिती आहे की तो हायपोटेनियस असतो, तो त्या राईट अँगल ट्रायंगल मधली सगळ्यात मोठी बाजू असते, सगळ्यात मोठी बाजू असते. अँड आपल्याला माहिती आहे की सेगमेंट एमपी जो असणार आहे, म्हणजेच हायपोटेनियस जो आहे, तो काय असणार आहे, ग्रेटर दॅन सेगमेंट एमएन. एमएन पेक्षा काय असणार आहे, तो मोठा असणार आहे. कारण लॉंगेस्ट साइड कोणती असते, तर हायपोटेनियस असते. लॉंगेस्ट साइड इज हायपोटेनियस. हायपोटेनियस ही काय असते, लॉंगेस्ट साइड असते राईट अँगल ट्रायंगल मध्ये, कारण ती 90 अंशाच्या म्हणजेच सगळ्यात मोठ्या अँगलच्या अपोजिट साइड असते, म्हणून ती सुद्धा सगळ्यात मोठी असते. आणि ती मोठी आहे कशापेक्षा, त्याच त्रिकोणाची दुसरी बाजू एमएन पेक्षा, जी की त्या सर्कलचा काय आहे, रेडियस आहे. बघा इथं थोडं थोडं तुमच्या लक्षात येईल आता की एमएन ही काय आहे, लहान आहे एमपी पेक्षा. एमएन ही काय आहे, एमपी पेक्षा लहान आहे. एमएन ही सेगमेंट एमपी पेक्षा लहान आहे, हे एवढंच सांगितले आतापर्यंत आपण. एमएन ही सेगमेंट एमपी पेक्षा लहान आहे का, तर तो राईट अँगल ट्रायंगलच्या दोन बाजू आहेत, त्यातली एक बाजू हायपोटेनियस आहे, त्यामुळे ती मोठी आहे. आता हे लहान असण्याचं आणि मोठे असण्याचं आपल्या थेरमशी काय संबंध, तर थेरमशी संबंध असा आहे की जर ती सेगमेंट एमएन सेगमेंट जर लहान असेल एमपी पेक्षा, बघा म्हणजेच एमपी सेगमेंट जर एमएन पेक्षा मोठी असेल तर तो रेडियस होऊ शकणार नाही. बघा अर्थ समजतोय, जर एमपी जर मोठा असेल तर तो रेडियस होऊ शकणार नाही. रेडियस एमएन आहे, एमएन पेक्षा ती मोठी आहे म्हटल्यानंतर तो रेडियस नसणार आहे, रेडियस नसणार आहे. रेडियस जर जर तो एमएन पेक्षा जास्त मोठा सेगमेंट असेल तर तो कुठे येणार, पॉइंट पी, तर तो आउटसाइड द सर्कल येणार. कुठे येणार, सर्कल आउटसाइड द सर्कल येणार. कारण ऑफकोर्स तो एमपी सेगमेंट मोठा आहे म्हटल्यानंतर जसा इथं पी आलेला आहे तो सर्कलच्या काय येणार आहे, बाहेर येणार आहे, कारण तो सेगमेंटच मोठा आहे एमएन पेक्षा. जर एमएन बरोबर एक्झॅक्टली येत असता तर तो इथं आला असता पॉइंट, ठीक आहे. तसं होत नाही, तो सेगमेंट कंपल्सरी मोठाच होतोय कारण ती हायपोटेनियसच होते.
त्यामुळे तो सेगमेंट जातोय बाहेर आणि तो त्याचबरोबर सर्कलच्या बाहेर जातोय. म्हणजेच काय, तर असा कुठला पण तुम्ही पॉईंट घेतला, समजा मी इथं क्यू घेतला आणि तो जोडला, तर तो सुद्धा हायपोटेनियसच होणार या ट्रायंगलचा. समजा इकडे खाली घेतला आणि याला नाव दिलं आर, तो सुद्धा काय असणार आहे, ह्या एम एन आर ट्रायंगलचा हायपोटेनियसच असणार. म्हणजे तुम्ही कोणताही पॉईंट घ्या ह्या पूर्ण टँजंट वर, ह्या कोणताही पॉईंट घ्या, तो काय असणार, हायपोटेनियसच होणार आणि अल्टिमेटली तो मोठाच होणार आणि त्याच्यामुळे तो पॉइंट सर्कलच्या बाहेरच येणार आणि ह्याचाच अर्थ तो सर्कलवरती येणार नाही. आता जर तो पॉइंट सर्कलवरती येणार नाही आहे, म्हणजेच काय, एन सोडून कुठलाच पॉइंट सर्कलवरती येत नाही, एन सोडून कोणताच पॉइंट सर्कलवरती येत नाही, याचाच अर्थ एन हा एकमेव पॉइंट आहे जो सर्कलवरती येतो. म्हणजे रेडियसचा एकमेव पॉइंट जो की सर्कलवरती आहे, तोच एकमेव पॉइंट त्या टँजंटचा सर्कलवरती आहे. दुसरा कोणताच पॉइंट सर्कलवरती येऊ शकत नाही. ह्या ऑब्झर्वेशन पर्यंत आपण पोहोचलो. मग आपल्याला समजतं की अरे एकच पॉइंट जर ह्या सर्कलला टच होत असेल, याचाच अर्थ लाईन यल ही टँजंट आहे. दुसरा कोणताच पॉइंट त्या सर्कलवरती येऊ शकत नाही, एकच पॉइंट येऊ शकतो एन हा, याचाच अर्थ एम एन ही परपेंडिक्युलर आहे यल ला ऍट पॉइंट एन, म्हणून यल ही लाईन टँजंट आहे ऍट पॉइंट एन. समजतंय? म्हणजे याच्या पुढे आपण काय लिहिणार, तर एम एन एम पी जर सेगमेंट मोठा असेल तर आपल्याला माहिती आहे ऍज सेगमेंट एम एन तर रेडियस आहे, सेगमेंट एम एन इज रेडियस, तो रेडियस असेल तर पॉइंट पी जो आहे तो ऑफकोर्स कुठे येणार, सर्कलवरती येणार नाही, आउटसाइड येणार. पॉइंट पी कांट बी ऑन द सर्कल, तो सर्कलवरती येऊ शकत नाही. म्हणजेच काय, तोच काय, कोणताच पॉइंट, हेन्स नो अदर पॉइंट अदर दॅन किंवा एक्सेप्ट पॉइंट पी, सॉरी पॉइंट एन ऑफ लाइन यल इज ऑन द सर्कल, तो सोडून कोणताच पॉइंट सर्कलवरती नसणार आहे. म्हणजेच काय, तर लाईन यल जी आहे इंटरसेक्ट द सर्कल किंवा टचेस द सर्कल ऍट किंवा इन ओनली वन पॉइंट. एन. सो मी फायनली लिहितो, हेन्स लाईन यल इज अ टँजंट टू द सर्कल, हेन्स लाईन यल is the tangent to the circle. समजते? याच्या मागची बेसिक आयडिया समजली काय होती? पुन्हा एकदा आपण शॉर्ट मध्ये बघूया. सुरुवातीला आपल्याला माहिती होते की कॉन्व्हर्स म्हणजे काय, हे आपण पहिल्यांदा विचार केला. जसं की टँजंट थिअरम मध्ये आपल्याला सांगितलं गेलं की जर टँजंट असेल, आता टँजंट ज्यावेळी म्हणतो त्यावेळी फिक्स असतं की त्याची डेफिनेशन काय आहे टँजंटची, एका पॉइंट मध्ये तो इंटरसेक्ट करून जातो किंवा टच करून जातो. जर एका पॉइंट मध्ये टच करून जाणारी लाईन असेल तर ती लाईन जिथं टच करते म्हणजेच पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जवळ परपेंडिक्युलर सेगमेंट तयार करते टू द रेडियस. हे आपल्याला टँजंट थिअरम मध्ये कळालं की परपेंडिक्युलर सेगमेंट तयार करते. कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थिअरम मध्ये याच्या उलट आपल्याला समजतंय काय, तर लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस जर असेल, जर रेडियस परपेंडिक्युलरला जर परपेंडिक्युलर असेल, त्या लाईनला जर रेडियस परपेंडिक्युलर असेल तर ती जी लाईन आहे ती टँजंट असते. तर हे प्रूव्ह करण्यासाठी आपण अप्रोच थोडासा वेगळा होता आपला अप्रोच हा नायदर इनडायरेक्ट मेथड पण नव्हता आणि डायरेक्ट मेथड पण नव्हता, हा थोडासा ट्रायल अँड एरर अप्रोच आहे. राईट, आपण काय केलं, दुसरा एखादा पॉइंट घेऊन बघितला की तो एम एन च्या लेंथ एवढा येतोय का, जेणेकरून तो सुद्धा त्या सर्कल वरती येईल. म्हणजे एक सोडून दोन पॉइंट जर सर्कल वरती आले तर आपण म्हणू शकतो ना ती टँजंट नाही.
असं होतंय का, ह्याच्यासाठी आपण एक पॉईंट पी घेऊन बघितला. तर होत काय होतं, तर पॉईंट पी जर घेतला तर तिथे राईट अँगल ट्रायंगल तयार होत होता आणि तो एमपी सेगमेंट नेहमीच हायपोटेनियस व्हायचा. आणि हायपोटेनियस ही लॉंगेस्ट साइड असते, म्हणजेच एमएन पेक्षा मोठी असते, म्हणजेच रेडियस पेक्षा जास्त झाली. रेडियस पेक्षा जर जास्त सेगमेंट असेल तर तो काय होणार आहे, पॉईंट सर्कलच्या बाहेर जाणार आहे, म्हणजे ऑफकोर्स सर्कल वरती नसणार आहे. म्हणजे असा कोणताच पॉईंट येऊ शकत नाही एन सोडून जो की सर्कल वरती पण राहील आणि त्या लाईन वरती पण राहील, असं होऊ शकत नाही. म्हणून काय होतंय, तर आपल्याला माहिती होते की एम एन जिथं परपेंडिक्युलर आहे तिथंच आपण टँजंट आपल्याला ती मिळते. लाईन एल ही टँजंट मिळते जिथं परपेंडिक्युलर आहे तिथे. ओके, काय शंका असतील तर विचारा. ठीक आहे, आता हे झाले दोन थेरम. हे दोन थेरम आपल्याला खूप महत्वाचे आहेत. हे थेरम त्यांच्या प्रूफ सहित त्यांचे स्टेटमेंट खूप महत्वाचे राहणार आहेत इथून पुढे, कारण हे आपल्याला विचारले जाणार, हे आपल्याला एक्झाम्पल मध्ये वापरले जाणार आहेत, हे दुसऱ्या थेरम मध्ये वापरले जाणार आहेत भरपूर वेळा, कारण हे बेसिक आहे. हे दोन थेरम जे बेसिक आहेत, आता कधी कुठला वापरायचा हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. कॉन्व्हर्स म्हणायचं का टँजंट थेरम म्हणायचं हे समजणं गरजेचं आहे. टँजंट थेरम कधी असणार, टँजंट असला तर परपेंडिक्युलर आपल्याला वापरायचा असेल तर तो टँजंट झाला, आणि जर परपेंडिक्युलर असेल आणि आपल्याला तो टँजंट आहे म्हणून सांगायचा असेल तर तो कॉन्व्हर्स झाला. आता नेक्स्ट थेरम खूप सोपा थेरम आहे. आता इथून पुढचे थेरम एकदम सोपे सोपे आहेत. आता आहेत तसे थेरम अवघड, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणून, पण हा थेरम पुढचा खूपच सोपा आहे, टँजंट सेगमेंट थेरम. आता ह्याच्यामध्ये का नाही एक गोष्ट अजून आहे, सर्कल चॅप्टर मध्ये तुम्ही जे जे थेरमची नावं घेताय ती व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात ठेवायची, का थोड्या थोड्याशा शब्दांनी फरक आहे. आता इथं टँजंट सेगमेंट थेरम आहे, या नेक्स्ट थेरमचं नाव टँजंट सेगमेंट थेरम आहे, आणि आपण जस्ट ह्याच्या अगोदर काय शिकलोय, टँजंट थेरम शिकलोय. फक्त एकच शब्द आहे सेगमेंट नावाचा, तो डिफर करतोय, तोच फक्त फरक आहे, बाकी काही सुद्धा फरक नाही. ठीक आहे, तर एकच शब्दाचा केवढा फरक पडतोय बघा, त्याच्यामुळे काळजीपूर्वक नाव वापरायचे आणि लक्षात ठेवायचे. या थेरमचं नाव आहे टँजंट सेगमेंट, हा शब्द नवीन आलाय, सेगमेंट थेरम. तर हा जो थेरम आहे तो काय सांगतोय आपल्याला, काय सांगतोय हे पहिल्यांदा मी काय करतो, लिहून घेतो त्याचं स्टेटमेंट. tangent segments drawn from an external point to a circle are congruent. काय म्हणलेलं आहे बघा, पुन्हा एक सर्कल आहे. आता सर्कल चॅप्टर मध्ये सर्कल पुन्हा पुन्हा येणार आहेत. पुन्हा एक सर्कल आहे, सर्कल मध्ये काय होते, आता टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट. एक्सटर्नल म्हणजे बाहेरील बिंदू. आता बाहेरील बिंदू पासून तुम्ही जर टँजंट ड्रॉ केली तर ही एक टँजंट झाली, पण ह्या पॉइंट पासून आपण मी अजून एक टँजंट ड्रॉ करू शकतो. कुठली, तर इथून खाली. जर बाहेरील बिंदू पासून जर तुम्ही टँजंट ड्रॉ केली तर अशा पद्धतीनं, तर काय होतंय म्हणून सांगतायत, तर ते कॉन्ग्रंट असतात. टँजंट कुठं असतात, कॉन्ग्रंट असतात. टँजंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रंट. म्हणजेच काय, तर हे जे टँजंट सेगमेंट आहेत ते आपण काय समजून घेऊया पहिल्यांदा. तर हे नाव देऊया आपण ए, जर आपण सर्कलला सेंटरला नाव दिलेलं आहे, पुस्तकातली जी नाव आहे तीच देऊया, ए, तर डी, पी,
आणि क्यू. ठीक आहे. तर हे दोन टँजंट आहेत. कुठले कुठले? डीपी आणि डीक्यू. डीपी आणि डीक्यू. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, जर मी असा एखादा एक्सटर्नल पॉइंट घेतला आणि त्यावरून मी जर टँजंट ड्रॉ केला, एक्सटर्नल पॉइंट घेऊन मी जर टँजंट ड्रॉ केला सर्कलला, त्याच पॉइंट पासून दुसरीकडे एक टँजंट ड्रॉ केला, तर ते जे टँजंट सेगमेंट येत आहेत, आता टँजंट सेगमेंट म्हणजे काय हो? तर टँजंट सेगमेंट म्हणजे डीपी हा टँजंट सेगमेंट आहे. डीपी हा काय आहे? टँजंट सेगमेंट आहे. तसंच डीक्यू हा पण एक टँजंट सेगमेंट आहे. तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की डीपी इज कॉन्ग्रंट टू डीक्यू. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? डीपी इज कॉन्ग्रंट टू डीक्यू. जे दोन टँजंट असतात ते आपण एक्सटर्नल पॉइंट पासून काढले ते कॉन्ग्रंट असतात, हे आपल्याला सांगायचं. ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे टँजंट थेरम. मग टँजंट थेरम लागणार आहे म्हटल्यानंतर आपल्याला त्याचा रेडियस तर काढू दे पहिल्यांदा, राईट? हा याचा रेडियस झाला, हा याचा रेडियस झाला, आणि आपल्याला हे पॉइंट पण जोडावे लागणार आहेत, पॉइंट ए आणि पॉइंट डी. आता टँजंट आहे म्हटल्यानंतर ती काय असते? परपेंडिक्युलर असते. ही गोष्ट इथं आपल्याला महत्वाची ठरणार आहे. बघा, गिवन in triangle, sorry, in circle with center A, segment tangent segment कुठले कुठले? DP and DQ are drawn from point D, एक्सटर्नल पॉइंट डी असं म्हणूया. ठीक आहे, हे दोन सेगमेंट काढले होते. आता टू प्रूव्ह काय आहे? तर ते टँजंट सेगमेंट इक्वल आहेत, म्हणजेच किंवा कॉन्ग्रंट आहेत. सेगमेंट डीपी कॉन्ग्रंट असेल सेगमेंट डीक्यू शी, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तर एकाच पॉइंट मधनं काढलेले दोन टँजंट इक्वल असतात, एवढंच ह्याच्यातनं. आता याच्यामध्ये बारीक आपल्याला कन्स्ट्रक्शन आहे, खूप छोटा आहे. काय करायचं आहे? फक्त लाईन जोडायची आहे. काय? ड्रॉ सेगमेंट एपी अँड सेगमेंट AQ. प्रूफ. ओके, प्रूफ मध्ये काय? तर आता मी त्या दोन त्रिकोणामध्ये जाणार आहे, जे तुम्हाला दिसायला लागलेत. दोन त्रिकोण आहेत, वर एक काटकोन त्रिकोण आणि खाली एक काटकोन त्रिकोण होतोय. ठीक आहे. इन ट्रायंगल APD अँड ट्रायंगल AQD, ह्या दोन त्रिकोणामध्ये मला आता कॉन्ग्रन्सी प्रूव्ह करायची आहे. कॉन्ग्रन्सी बघूया कशी कशी प्रूव्ह होते. तर अँगल एक तर 90 अंशाचा आहे. अँगल APD हा तर कॉन्ग्रंट असणार आहे अँगल AQD शी, इच 90, किंवा टँजंट थेरम म्हटला तरी सुद्धा चालेल. टँजंट थेरम नुसार काय आहेत? ते परपेंडिक्युलर आहेत. समजतं इथं परपेंडिक्युलर का आलाय? तर ते आपण आता थेरम तोच आहे, टँजंट जिथं टच करून जाते तिथं परपेंडिक्युलर असणार आहे. त्यामुळे हे दोन तर सेम झाले. एक सेगमेंट कॉमन आहे, सेगमेंट AD हा कॉन्ग्रंट असेल सेगमेंट AD शी, बिकॉज ऑफ कॉमन साइड किंवा कॉमन सेगमेंट. आणि तिसरा सेगमेंट म्हणजे ती रेडियस आहे, सेगमेंट AP कॉन्ग्रंट आहे सेगमेंट AQ शी, रेडाय ऑफ सर्कल. तर इथं कोणता
टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी लागते, तर कोणती टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी आहे इथं? यस ए यस नाही, यस ए यस नाही आहे, तर इथं राईट अँगल ट्रायंगलची हायपोटेनियस साइड टेस्ट, राईट, हायपोटेनियस साइड टेस्ट लागू होते. ह्याच्या अपोजिट साइड असते हायपोटेनियस, कॉमन आहे हायपोटेनियस आणि एक साइड ही इज इक्वल टू 90 लिहूया, म्हणजे याचा अर्थ होतोय, ठीक आहे. हेन्स बघा आता ट्रायंगल एक लिहितो मी ए पी डी, दुसरा कॉन्ग्रुएंट लिहिताना विचार करायचा आहे, अँगलला अँगल लिहिला पाहिजे. अँगल कोणता आहे? पी, पी ला क्यू पाहिजे, मध्ये येणार क्यू. एपी ला कोणता आहे? एपी ला ए क्यू आहे, म्हणजे इथे येणार ए आणि पीडी ला क्यूडी येणार आहे. तर एपीडी ला AQD हा असा ट्रायंगल येणार आहे कॉन्ग्रुएंट बाय यस नाही सॉरी हायपोटेनियस साइड टेस्ट. आता मग हायपोटेनियस साइडची राहिलेली बाजू कोणती हो? राहिलेली बाजू पीडी आणि क्यूडी ही पण मला सेम मिळणार आहे. हेन्स सेगमेंट पीडी हा कॉन्ग्रुएंट असेल सेगमेंट क्यूडीशी, जे मला प्रूव्ह करायचं आहे डीपी आणि डीक्यू. तर तसं लिहूया आपण डायरेक्टली, उलट नाव लिहिलंय तर ठीक आहे. डीपी आणि डीक्यू काय आहे? त्या कॉन्ग्रुएंट करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, हे त्याचं रिझन असणार आहे आणि प्रूव्ह झालेलं आहे. ठीक आहे, खूप सोपा आहे की नाही? काय नव्हतं, या दोन त्रिकोणामध्ये आपण फक्त टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी प्रूव्ह केली. फक्त टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी मध्ये कोणती टेस्ट आहे विसरायला नाही. इथं चुकून आपण एसएस टेस्ट लिहितो, कारण दोन साइड दिसतात, एक अँगल दिसतोय, बट त्या दोन साइडच्या मध्ये अँगल पाहिजे, तसं होत नाही ना, दोन साइडच्या मध्ये अँगल होत नाही. त्यामुळे इथं हायपोटेनियस साइड टेस्ट जी फक्त काटकोन त्रिकोणामध्ये होते ती इथं उपयोगाला येते. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा टँजंट सेगमेंट थेरम आहे, टँजंट थेरम पेक्षा वेगळा, जो की सेगमेंट बद्दल बोलतोय एकाच पॉइंट मधून निघालेल्या. ओके, तर अशा प्रकारचे हे दोन थेरम, तीन थेरम आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत. अजून भरपूर थेरम आहेत. तत्पूर्वी एक रिव्हिजनात्मक मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. काय काय? तर टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी आपल्याला पुढे वापरावे लागणार आहेत, तर ते आपल्याला रिपीट थोडंसं रिव्हिजन होऊ दे की कोणत्या टेस्ट असतात. तर टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी आणि साइड बाय साइड टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी सुद्धा सांगतो तुम्हाला मी. टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, तर सिमिलॅरिटी आणि कॉन्ग्रुएन्सी मध्ये टेस्ट कुठल्या कुठल्या सेम आहे? तर इकडे पण एक एसएस टेस्ट आहे आणि याला पण एक एसएस टेस्ट आहे, दोन्हीकडे एसएस टेस्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी मध्ये दोन्हीकडे टेस्ट आहे, ती म्हणजे एसएस आणि इकडे पण आहे, सॉरी एसएस आणि इथं पण आहे एसएस, म्हणजे ट्रिपल एस टेस्ट दोन्हीकडे आहे. टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी मध्ये आहे आणि इकडं नाही आहे, ती टेस्ट म्हणजे एएसए, ती इकडं नाही, एएसए टेस्ट इकडे नाही आहे. त्याच्याऐवजी इकडे टेस्ट आहे एए, त्याला म्हणतो आपण एए किंवा ट्रिपल ए टेस्ट म्हणतो, ह्या दोन्हीला एकच. ठीक आहे, आणि तिकडे अजून एक टेस्ट आहे ज्याला आपण हायपोटेनियस साइड टेस्ट म्हणतो, जी फक्त राईट अँगल ट्रायंगल मध्ये होते. ही फक्त कुठं होते? राईट अँगल ट्रायंगल मध्ये असते, राईट अँगल्ड ट्रायंगल. समजते? तर ह्या आपल्याला टेस्ट वापराव्या लागणार आहेत. समजते ह्याच्यामध्ये काय फरक आहे? आता कॉन्ग्रुएन्सी आणि सिमिलॅरिटी मध्ये काय फरक असतो? तर कॉन्ग्रुएन्सी मध्ये सगळं कॉन्ग्रुएंट असावं लागतंय, साइड कॉन्ग्रुएंट असावी लागते, दोन साइड कॉन्ग्रुएंट असते तर मधला अँगल कॉन्ग्रुएंट असावा लागतो. तसंच इथं तिन्ही साइड कॉन्ग्रुएंट असावे लागतात. इथं दोन अँगल कॉन्ग्रुएंट असून मधली साइड कॉन्ग्रुएंट असावी लागते. राईट अँगल मध्ये हायपोटेनियस आणि कुठली पण एक साइड कॉन्ग्रुएंट असावी लागते. तसं इथं नसतंय, इथं अँगल तर कॉन्ग्रुएंट असावे लागतातच. अँगलच्या बाबतीमध्ये काय फिक्स आहे, इकडे पण कॉन्ग्रुएंट इकडे पण कॉन्ग्रुएंट, मात्र इथं कॉन्ग्रुएंट नसायला लागतात, इथं रेशिओ मध्ये असावे लागतात, इथं प्रमाणात असावे लागतात. इथं प्रमाणात साइड असल्या पाहिजेत. साइड ह्या कशा असल्या पाहिजेत? कशा असल्या पाहिजेत? तर प्रमाणात असल्या पाहिजेत. हे यातला फरक आहे. तर इकडच्या ह्या टेस्ट विसरायच्या नाहीत, ह्या टेस्ट आपल्याला भरपूर वेळा वापरायच्या आहेत. इकडे पण त्या टेस्ट आहेत, फक्त इथं थोड्याशा वेगळ्या आहेत. इथं एएससी टेस्ट आहे ती इथं नाही, इथं डबल ए नावाची टेस्ट आहे किंवा ट्रिपल ए, असं दोन्हीपैकी काही म्हणला तरी चालतंय. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला इथं पुढून उपयोगाला येणार आहेत, म्हणून तुम्हाला एक क्विक रिव्हिजन म्हणून त्या सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, आणि उद्याच्या संदर्भामध्ये सूचना सरांनी दिलेलीच असेल. उद्या आपला लेक्चर होणार नाहीये. गणेश उत्सवाच्या तुम्हाला शुभेच्छा
आणि आपण आता डायरेक्टली मला वाटतं सोमवारी आपलं लेक्चर नियमित होईल. शनिवारच्या पेपरसाठी सुद्धा शुभेच्छा. ठीक आहे. गुगल वरती तुम्हाला क्लासरूम वरती पेपर येणार आहे, क्लासरूम वरतीच अपलोड करायचा आहे. त्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत पहिल्यांदाच. अपलोड करताना काही प्रॉब्लेम आला तर विचारायचं आहे. तुम्हाला 7:30 पर्यंत वेळ असेल, 7:30 पर्यंत तुम्हाला अपलोड करायचं आहे, अन्यथा लेट शेरा बसेल. आणि जर अपलोड करण्यास असमर्थ राहिला तर तुम्हाला घरी आम्हाला फोन करावा लागेल. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याची काळजी करून तुम्ही व्यवस्थित टाइमवर सोडवून अपलोड करावे अशी आम्ही विनंती करतो. ठीक आहे. आणि काय शंका असतील तर सोमवारी अवश्य विचारा. आता टाइम आपला संपलेला आहे. सो भेटूया सोमवारी. टाटा.